नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याचे पैसे लवकरच सर्व शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। अशी बातमी येत आहे की फेब्रुवारी महिन्याच्या 24 तारखेला नरेंद्र मोदीजी बिहारमध्ये एका कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि त्या कार्यक्रमामधून नरेंद्र मोदीजी पीएम किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याची घोषणा करू शकतात। तर मित्रांनो, आनंदाची बातमी अशी आहे की पीएम किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याची जी लाभार्थी लिस्ट आहे, जी फायनल लिस्ट आहे, ती आता अपलोड झालेली आहे। ती तुम्ही pmkisan.government.in या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता। त्या यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ती लिस्ट आपल्याला बघायची आहे, कशा पद्धतीने त्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही ते आपल्याला चेक करायचं आहे। तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करून घ्या। तर मित्रांनो, चला आता व्हिडिओला पुढे सुरुवात करूयात। तुम्हाला आपलं पीएम किसान सन्मान निधीची लाभार्थी लिस्ट चेक करण्यासाठी सर्वात आधी गुगल क्रोमवरती जायचं आहे। तर चला आता आपण गुगल क्रोम ब्राउझरवरती जाऊया। आता तुमच्या पुढे एक स्क्रीन येईल, त्याच्यावरती मी सर्व माहिती समजून सांगणार आहे। तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। पीएम किसान 19व्या हप्त्याची जर बेनिफिशरी लिस्ट तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला आपल्या गुगल क्रोम ब्राउझरवरती pmkisan.government.in ही लिंक टाकायची आहे। त्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर येऊन जाल। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही याच्यावरती येऊ शकता। तिथे आल्यावर तुम्हाला याप्रमाणे एक वेबसाईट ओपन होईल। इथे तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल। यामध्ये सगळ्यात आधी म्हटलं आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन। जर तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर तुम्ही इथून न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। त्याच्या खाली तुम्हाला ई-KYC म्हणजेच तुम्हाला जर तुमची ई-KYC करायची असेल, जर तुम्ही आत्तापर्यंत ई-KYC केली नसेल तर तुम्ही इथे जाऊन ई-KYC करून घेऊ शकता। तर तुम्ही खाली या। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे फार्मर कॉर्नर दिसून जाईल। फार्मर कॉर्नरमध्ये बऱ्याच प्रकारच्या ज्या शेतकऱ्यांना सुविधा आहेत त्या तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता। सगळ्यात आधीची जी सुविधा आहे ई-KYC, तुम्ही तुमची ई-KYC या ऑप्शनवरती क्लिक करून इथून पूर्ण करून घेऊ शकता। त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन। इथे तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आपल्या मोबाईलद्वारे स्वतःच करू शकता। त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचे इथे ऑप्शन आहे स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर, म्हणजे तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचं स्टेटस काय आहे इथे स्टेटस तुम्ही चेक करू शकता। त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर, म्हणजे जर तुम्हाला रजिस्टर केल्यानंतर काही अपडेट करायचं असेल, काही तुम्हाला माहिती अपडेट करायची असेल तर तुम्ही इथे जाऊन ती करू शकता। त्याच्यानंतर 5वा ऑप्शन आहे नो युअर स्टेटस, म्हणजेच तुम्हाला जर रजिस्टर केल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशनचं स्टेटस काय आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती जाऊन तुम्ही सर्व काही स्टेटस बघू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर इथे 6व्या क्रमांकाचा ऑप्शन आहे, तिथे तुम्ही जाऊन आपला मोबाईल नंबर अपडेट करून घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला 7व्या क्रमांकाचा ऑप्शन आहे नेम करेक्शन ॲज पर आधार, जर तुम्हाला तुमच्या आधारप्रमाणे नाव चेंज करायचं असेल, त्याच्यामध्ये काही करेक्शन करायचे असतील तर तुम्ही इथे जाऊन ते करेक्शन करून घेऊ शकता। त्याच्यानंतर ऑनलाईन रिफंड, जर तुम्हाला काही रिफंड वगैरे मागवायचा असेल तर तो इथे तुम्ही चेक करून घेऊ शकता। 8व्या क्रमांकाचा ऑप्शन आहे हेल्प डेस्क, जर तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तर या इथे जाऊन तुम्ही त्यांना कॉल करू शकता किंवा ईमेलद्वारे हेल्प घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला ते पीएम किसान मोबाईल ॲपचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन ते ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर FAQ म्हणजेच फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, जे तुम्हाला प्रश्न पडतात, नेहमी पडणारे प्रश्न जे काही असतील ते इथे दिलेले आहेत, त्यांची उत्तरे तुम्हाला इथे मिळून जातील। त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड KCC फॉर्म म्हणजेच किसान क्रेडिट कार्डसाठी जो फॉर्म असतो तो सुद्धा तुम्ही इथे जाऊन डाउनलोड करू शकता। डाउनलोड करण्यासाठी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि माहिती भरून तुम्हाला किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म मिळून जाईल। त्याच्यानंतर व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स, त्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता। त्याच्यानंतर आहे बेनिफिशरी लिस्ट, जो आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे। पीएम किसान 19व्या हप्त्यासाठी जी लिस्ट आलेली आहे फायनल लिस्ट, ती कशी चेक करायची ते तुम्ही या ऑप्शनवरती जाऊन चेक करू शकता। तर आपण या ऑप्शनवरती जाऊन पूर्णपणे माहिती घेणार आहोत, कशी चेक करायची, त्याच्यामध्ये काय काय माहिती मिळते ते सर्व आपण आता बघणार आहोत। त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे सर्च युअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेनिफिशरी लिस्ट। आता आपण बेनिफिशरी लिस्ट कशी चेक करायची ते आता इथे जाणून घेऊयात। सगळ्यात आधी तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे।
ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होऊन जाईल। याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं स्टेट म्हणजे तुमचं कोणतं राज्य आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता आपण राज्य सिलेक्ट करून घेऊयात। राज्य आपण सिलेक्ट करून घेतलं आहे, तर राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या। आता जिल्हा आपण सिलेक्ट करून घेतला आहे। सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। तालुकासुद्धा आपण आता सिलेक्ट करून घेतला आहे। त्याच्यानंतर तुमचा इथे ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे। ब्लॉक म्हणजे तुमचं जर रिजन असेल म्हणजे तुमचा तालुका, तिथे तालुका पुन्हा सिलेक्ट करून घ्या। ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचं विलेज म्हणजे तुम्ही कोणत्या गावात राहता ते गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता आपण गाव सिलेक्ट करून घेतलेलं आहे। हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे गेट रिपोर्ट असं बटन दिसतंय, त्या बटनावरती एकदा क्लिक करून द्यायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक लिस्ट येऊन लागेल, जे काही तुम्ही तुमच्या ज्या गावात राहतात त्या गावातले सगळे जे काही बेनिफिशरी आहेत, जे फायनल झालेले आहेत लाभार्थी, त्या सर्वांची इथे लिस्ट येऊन लागेल। ही जी लिस्ट आहे ती PM किसान 19 हप्ता ज्यांना मिळणार आहे त्या लाभार्थ्यांची ही फायनल बेनिफिशरी लिस्ट आहे। यामध्ये तुम्ही तुमचं नाव सिलेक्ट करू शकता, कोणाकोणाचे नाव आहे ते बघू शकता, तुमचं नाव आहे किंवा नाही तुम्ही इथे पूर्णपणे बघू शकता। याच्यामध्ये 1 ते 10 पेज आहेत। तुम्ही सर्व काही जे ABCD प्रमाणे इथे नाव दिलेले आहे, तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाऊन बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही PM किसान 19 हप्त्याची जी लिस्ट आहे बेनिफिशरी लिस्ट, ती अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर अगदी 2 मिनिटांमध्ये बघू शकतात। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।